अडचणी पाण्याच्या लाटासारख्या असतात. त्यांना तोंड दिलं तरच यशाच्या किनाऱ्याला पोहोचता येतं. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मकर संक्रांतीचा दिवस आहे. सकाळीच पूजा झाली, त्यानंतर सुगडे मांडून ठेवलेले आहेत. सुगडे अशा पद्धतीनं पाटावर मांडून ठेवले. छान अशी पूजा केलेली आहे आणि सुगडे झाकून ठेवलेले आहेत. आमच्या इकडं ना सुगडे असे उघडे ठेवत नाहीत. जोपर्यंत आपण पूजा देवीला वाण देत नाही तोपर्यंत उघडे करत नाही. ज्या वेळेस वाण द्यायला काढतो ना तेव्हाच वाण देतात. आदल्या दिवशीच रंगून वगैरे ठेवलेले आहेत. त्यामुळं झाकून ठेवले आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. सगळी तिथं तयारी करून ठेवली. अर्धा निम्मा स्वयंपाक झालेला आहे. आता पुरण चटका द्यायचा आहे, म्हणजे साखर टाकून शिजवायचं आहे. मिक्सरला काढून घेतलेली आहे पुरणाची डाळ आणि त्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे. तर 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तर 1 वाटीला बरोबर 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून शिजायला ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये जायफळ, सोप आणि वेलायची पूड टाकली. यांनी पुरण खूप छान लागतं खायला. लगेचच कणिक मळायला पण घेतले. बरेच जण काय करतात, कणकीमध्ये मैदा टाकतात, रवा टाकतात पोळ्या फुटू नये म्हणून. पण तुम्ही कणिक जर अर्धा पाऊण तास अगोदर स्वयंपाक लागल्याबरोबर कणिक मळून ठेवली ना, पोळ्या अजिबात फुटत नाहीत, मऊ लुसलुशीत होतात. आम्ही कधीही कणकीमध्ये मैदा मिसळून पुरणाच्या पोळ्या कधीही करीत नाहीत. त्यामुळे पोळ्या खूप छान होतात. मैदा जर टाकला ना, थंड पोळ्या झाल्या की वातड लागतात खायला. त्यामुळे मैद्याचा वापर अजिबात करू नये. त्यानंतर वाण वगैरे काढून ठेवले. पुरण शिजून झाल्याच्या नंतर वाण वगैरे काढून ठेवले. माझी आवरावर केली, साडी नेसली आणि लगेचच आता वाण द्यायला बसले. 3च्या नंतर वाण द्यायचं होतं, तर बरोबर 3ची वाट पाहत होते. आणि यावर्षी कसं सविस्तर झालेलं आहे, म्हणजे निरामाई शांततेनं आपलं सगळं करता आलं. कारण दरवर्षी लवकर सकाळीच सुगडे पुजायचे, वाण द्यायचं, खूप घाई गडबड होते. पुरणाचा स्वयंपाक म्हणलं ना दिवस जातो. त्यामुळं पूजा करणं, पुन्हा स्वयंपाक करणं यामध्ये खूप वेळ लागतो. त्यामुळे ह्या वेळेस ना 3 वाजताच्या नंतर सुगडे पुजायचे होते आणि वाण द्यायचे होते. त्यामुळं सगळं निवांत शांतपणे आवरावर झाली. पण लेडीजला 2 वेळेस स्वयंपाक करावा लागतो, कारण सकाळचा स्वयंपाक वेगळा केलेला आहे आणि दुपारचा वेगळा म्हणजे पुरणाचा. तर माझं आवरून झालं, देवाला वाण दिलं. सुगडे जे होते ते पुजून घेतले आणि त्यानंतर लगेचच तुळशीला वाण द्यायला आले. तुळशीचा खण पण आहे. हे छोटे छोटे सुगडे आहेत ना, ते तुळशीचे आहेत. लेकरूवाला खण घेतलेला आहे. एक तुळशीचा असतो आणि एक देवीचा असतो. त्यानंतर देवीचं झालं, तुळशीचं झालं. आता मी निघालेली आहे मंदिरात. अगोदर म्हणलं फेटा ठेवला होता, म्हणलं फेटा घालून फोटो काढायचे आहेत. संक्रांतीच्या दिवशी मस्त नथ वगैरे घालायची होती मला, पण मी नथ घातली नाही. कारण नाकामध्ये जे मोरणी आहे ती काढावी लागते. परत नाकात मोरणी जातच नाही. बघूया आता हळदी कुंकवाच्या दिवशी छान अशी नथ वगैरे घालून छान आवरणार आहे. त्यामुळं नथ घातली नाही, पण फेटे घालून फोटो काढलेला आहे मी. मला फेटा खूप आवडतो, खूप म्हणलं तर खूप आवडतो. चला मग मंदिरात आले मी. मंदिरात आल्याच्या नंतर मस्त देवीला म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या. विठ्ठल रुक्मिणीला वाण देऊन घेतलं. गणपती बाप्पाला तिळगुळ दिले आणि त्यानंतर लगेचच बसलोत आम्ही. सुगडी घेऊन आलेली आहे इथं. तर अशा पद्धतीनं आमच्या इकडं सुगडे ओवशितात, ओवसायचं म्हणतात. हे 5 सुवासिनीने धरून ओवसायचे असतात उखाणे घेऊन. आता उखाणे ऐका. हिमालयात पर्वतावर बर्फाच्या राशी सुनेत्रांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. आता घरी जे आपण सुगडे पुजले ना, तेच सुगडे इथं घेऊन यायचे असतात 5ही, आणि ते 5 सुवासिनीच्या हातानं ओवसायचे असतात. मग हे सुगडे ओवशीनं झालं ना, सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं, तिळगुळ द्यायचं आणि एक एक जणीनं उचलायचं उखाणा घेऊन. आणि मी आले ना तेव्हा नेमक्याच दोघीच जणी आलेल्या होत्या. मग मी आल्याच्या नंतर सगळ्याजणी आल्या. आमच्या कॉलनीतल्या बऱ्याचशा बायका आलेल्या आहेत. छान आम्ही सगळ्याजणी मस्त बसलो इथं आणि ब्राह्मण काकूसुद्धा होत्या आमच्या सुगड्याच्या वेळेस. मस्त आम्ही छान बसलो आणि सुगडे ओवसिलो आणि थोड्याशा फोटो काढल्या आणि मस्त उखाणे वगैरे घेतले. छान वाटतं ना, सणा समारंभाला असं मस्त वाटतं. म्हणजे सगळ्या मैत्रिणी वगैरे एकत्र येतात
हळदी कुंकवाचा सण म्हणजे सुवासिनीचा सण असतो आणि सुवासिनी मस्त नटून खटून फिरायला छान. बघा किती खुश आहेत. सकाळपासून घाई गडबडीमध्ये सगळी कामं करतात पण तरी पण खुश राहतात, कारण त्यांचा दिवस असतो म्हणून ते छान असा आनंदाने साजरा केला जातो. कामाचं काहीही वाटत नाही. हे बघा जिम्मी मागच वट्यावर बसली वाट बघत आणि एक काळं बघ दाखवते. काळा लाडू द्यायचा आहे आणि हे काळं गेटच्या मधात वाट बघत बसले आणि ही पण वाट बघत बसली मम्मी कधी येते की म्हणून. चल घरात चल. चल मग लाडू खायचा आहे. लाडू चला आले वाण वौसा करून झाला. आता स्वयंपाक. पुरणाच्या पोळ्या टाकायच्या मस्त गरम गरम भज्जे आणि खायचं. मी तर उपास धरला, मी काही खाल्लं नाही, केळं खाल्लं नवऱ्याच्या नावानं. चलो काय आहे, येतीस का जातीस? काय माग 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 तुटुक 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 आपलं ते चपला हाला वाजायला तुझे नक. हा चल आता पोळ्या टाकून घेते पूर्णाच्या. बघा घरी आले आणि घरी आमची फलटण वाटच बघत होती. शेरा गेटपाशी बसलेला होता आणि जिम्मी दरवाजात बसलेली होती. जिम्मीची धडपड होते. मी जर नवी साडी नेसली आणि कुठं निघाले की जिम्मीची धडपड होती, मम्मी कुठं तरी चालली. आज बेसनचे भज्जे नाही तर मुगाच्या डाळीचे भज्जे करणार होते. टरफलाची जी डाळ होती ना ती भिजवली होती. भिजली नव्हती म्हणून मी काढलेली नव्हती मिक्सरला, तर मग लगेचच भजे करायला घेतले. आता डाळ 2दा-3दा धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या, 1 गाठी लसण टाकला आणि खूप सारी कोथिंबीर टाकली आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत. तर मी चटणी मिठाच्या डब्यामध्ये म्हणजे मसालादानीमध्ये जिरे पाहत होते, तर त्यामध्ये जिरेच नव्हते, कारण मी त्या जिऱ्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. दोन्ही मिक्स करून ठेवले, त्यामुळं मग जिऱ्याचा डब्बा काढावा लागला. जिरे टाकले आणि त्यानंतर छान आबडधोबड काढून घेतली डाळ. खूप जास्त पेस्ट पण काढायची नाही, आबडधोबड काढलेली आहे आणि छान आता एका कटोऱ्यामध्ये काढून ठेवते. आणि त्यानंतर यामध्ये 2 खिसलेले बटाटे घालणार आहे. सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती, कारण म्हणलं तिकडून पूजा करून आलं की मग स्वयंपाक भजे करायचे, पोळ्या टाकायच्या आणि जेवायला वाढायचे. मिस्टर तर घरी येऊन बसलेले होते. मग त्यानंतर 2-3 बटाटे खिसून ठेवलेले होते. त्याचा खिस पाण्यात 2दा-3दा धुवून ठेवलेला होता. मग सगळं पाणी पिळून काढलं आणि मुगाच्या डाळीचं बॅटर जे केलं होतं ना त्यात टाकलं. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर मग थोडा चिमूटभर असा खायचा सोडा घातला आणि छान मिक्स करायचं. सोडा घातल्याच्या नंतर छान असं फेटून फेटून घेतलं आणि आता एक 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 भजे काढून घेणार आहे आणि इकडं पुरणाच्या पोळ्या करणार आहे. तर म्हणलं किचन वाटा थोडंसं आवरून घेऊया. तर स्वयंपाक करता करता खूप सारे भांडे पण पडतात. 2 टोपले भांडे पडले होते, तेवढे मी घासून घेतले आणि त्यानंतर किचन वाटा क्लीन केला आणि नंतर मग लागले स्वयंपाकाला. तर बघा पुरणाच्या पोळ्या पण करून घेतले आणि कणिक 2 प्रकारची भिजवलेली होती. तर तुम्ही म्हणसान की डायरेक्ट जेवायला ताट वाढलं, तर मी देवाचा नैवेद्य ज्यावेळेस सुगडे पूजा केली ना त्यावेळेसच देवाला नैवेद्य दाखवून ठेवले होते. साध्या पोळ्या टाकून घेतल्या होत्या, नैवेद्य टाकले होते आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला, सुगड्याला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतरच वाण द्यायचं काम केलं. तर आता मग काय टेन्शन नाही, म्हणजे जेवायला सगळेजण येतात म्हणून मी नैवेद्य अगोदर दाखवून घेतले. पोळ्या वगैरे सगळं टाकून घेतलं होतं अगोदर. आता फक्त राहिल्या होत्या पुरणाच्या पोळ्या आणि भज्जे. एक साईडला भज्जे काढून घ्यायले आणि एक साईडला पोळ्या पण. बघा पुरणाच्या पोळीची पोळी किती फुगलेली आहे, टम्मा अशी बॉलसारखी पोळी फुगलेली आहे. जर आपण पोळीचं म्हणजे पोळी करायला जे कणिक असते ना ते 1 ते पाऊण तास अगोदर भिजून ठेवायची. ज्यावेळेस आपण पुरण शिजवलं तेव्हाच आपण कणिक मळून ठेवायची. जितकी कणिक जास्त म्हणजे भिजल ना तेवढ्या पोळ्या तुमच्या छान होतात आणि अजिबात फुटत नाहीत. इकडं भजे पण झाले आणि गरमागरम पोळी झाली. त्यानंतर दुधामध्ये तूप टाकलं, पोळीवर तूप टाकलं आणि मिस्टरांना जेवायला नेऊन दिलं. मग बाकीच्या पोळ्या टाकून घेतले. खाणार कोण होतं त्यांनी खाल्ले आणि मी खाल्ले, मुलाने तर कोणीही पोळी खाल्लेली नाही. मग गरमागरम भजे पण काढले आणि पोळ्या पण केल्या. आमच्या घरी सगळ्यांना अशा गरम गरम पोळ्या आवडतात. कोणीही अशी करून ठेवलेली पोळी खात नाहीत, तोंडात सुद्धा घालत नाही, भजे आणि पोळी. त्यामुळं दोन्ही पदार्थ आम्हाला गरम गरमच करून खावे लागतात आणि करून द्यावे पण लागतात.
माझं काय नाही, मी थंड पण खाते, पण मलासुद्धा पुरणाची पोळी गरम गरमच आवडते. आता मी पोळी कशी करते, कणिक घेते 1 भाग आणि पुरणाचा घेते 2 भाग, अशा पद्धतीनं कणिक कमी घेते आणि पुरण जास्ती घेते. आणि अजिबात तरीही माझी पोळी फुटत नाही, एकदम मऊ लुसलुशीत पोळी होते. आता बघा, दोन्ही बाजूने पोळी छान अशी लाटून घेतलं ना, पोळी अजिबात फुटत नाही आणि कडक पण होत नाही, छान अशी मऊ लुसलुशीत होते. चला मग आजची साडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. मला तर साडी खूप आवडलेली आहे, अशी चापून चोपून बसलेली आहे छान, म्हणूनच मी साडी नेसूनच स्वयंपाक केला. नाहीतर मला जर वजन जास्त वाटलं साडीचं तर मी लगेचच काढून टाकीत असते. कारण की मला जास्त वजनाच्या साड्या, हेवी साड्या नेसणं म्हणलं ना खूप त्रास होतो आहे, त्याच्यामुळं मी जास्त हेवी साड्या नेसत नाही आणि लगेचच मग चेंज करीत असते. पण आजची साडी छान हलकी फुलकी आहे आणि छान पण वाटत होती, दिसायला पण खूप सुंदर दिसत होती. चला 2-3 पोळ्या लगे हात करून घेते. तर असा होता संक्रांतीचा सण आणि अशा पद्धतीने मी संक्रांत साजरी केलेली आहे. आता सर्वांना जेवायला देऊन मी जेवण करणार आहे. तर माझं जेवण राहिलेलं आहे, कारण मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं आणि आज होती एकादशी. बरेच जणांचा प्रश्न होता की एकादशीला नैवेद्य दाखवू नये, पण तसं काहीही नाही. देवांना कधीही उपवास नसतो, उपवास फक्त आपल्याला असतो, त्यामुळे देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी दाखवलेला आहे. तर संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे केली तर तुम्हाला एक चमत्कार दाखवते. बघा, हे तुळशीसमोर दिवा लावलेला आहे आणि दिव्यामध्ये खूप छान असं बालकृष्णाची प्रतिमा उमटलेली आहे, पाहू शकता. राधाकृष्णाचा इथं फोटो ठेवलेला आहे आणि इथं दिव्यामध्ये बालकृष्ण उमटलेले आहेत. असे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत, सर्व भक्ताच्या पाठीशी राहू ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि स्वामी महाराज मला कधीही एकटे सोडत नाहीत. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.